वारकरी संप्रदायात धर्मांध प्रवृत्तीच्या लोकांची घुसखोरी वाढत आहे, अशा प्रकारचं लिखाण माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या लिखाणातून आलं, जो स्वतःला आचार्य म्हणून समजला जातो आणि स्वतःच आचार्य डिग्री लावून समाजामध्ये मिरवत असतो, म्हणजे असा आचार्य तुषार भोसले। खरं तर माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जे लिखाण केलेलं आहे ते तुमच्यासारख्या अशा धर्मांध प्रवृत्तीच्या लोकांसाठीच ते वक्तव्य केलेलं आहे। कारण वारकरी म्हणजे स्वखर्चातून दरवर्षी पंढरीला जातो, तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतो आणि तुळशीची वृंदावन हे दारामध्ये रोज पूजा करतो आणि जो हरिनामाच्या किंवा विठुनामाच्या माऊलीच्या भजनामध्ये तल्लीन असतो तो म्हणजे वारकरी। खरं तर यामध्ये धर्मांध प्रवृत्ती किंवा डावे विचार उजवे विचार असं काहीही नसतं, परंतु या तुषार भोसले नावाचा जो व्यक्ती आहे यांच्यासाठीच माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी असं वक्तव्य किंवा असं लिखाण केलं असावं। कारण आज आपण बघतो आहे की राजकारण हे प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलेलं आहे आणि आज हे आध्यात्मिक क्षेत्रसुद्धा या धर्मवेड्या लोकांनी, धर्माचा ठेका घेतलेल्या लोकांनी या अध्यात्मामध्ये सुद्धा शिरकाव केलेला आहे, हे वास्तव आहे। अगदी शरदचंद्रजी पवार जे बोलत होते किंवा त्यांनी जे लिखाण केलं होतं याच्याशी मी पूर्ण जरी संमत नसलो तरी त्या वाक्याशी मी सहमत आहे। कारण अशा प्रवृत्तीची लोक या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये ते घुसत आहेत। ॲक्च्युली परिस्थिती जर बघितली तर वारकरी संप्रदायामध्ये राजकारण हा विषय नसतो। आपण जर बघितलं तर वारकरी संप्रदायामध्ये संत सावतामाळी आहेत, गोरोबा कुंभार आहेत किंवा मग इतर सर्व धर्मांची संत मंडळी या वैष्णवाच्या मेळ्यामध्ये संत म्हणून म्हणजे वैष्णवाचे वारकरी म्हणून ते आहेत। आणि असं असताना सुद्धा ही कुठंतरी धर्मामध्ये किंवा या संप्रदायामध्ये तेढ निर्माण करण्याकरता त्या धर्मामध्ये घुसखोरी करणारी अशी आचार्य तुषार भोसलेसारखी व्यक्ती ही कुठंतरी वाद निर्माण करते। आणि खरं बघायला गेलं तर हा माणूस इतका आचार्य म्हणून घेणे एवढ्या चरित्र संपन्न नाही किंवा आचार्य म्हणून घेणे एवढी त्याची डिग्रीही नाही किंवा त्याचं वयही नाही, त्यामुळं तितकं महत्त्व